जास्ती लाईफ भेटावी म्हणून ड्रीप इरिगेशनचा जो सबलाईन आहे तो PVC किंवा फ्लेक्झिबल घेण्यापेक्षा SDP पाईप घ्यावा का, असा एक प्रश्न एका राम हरीश शिरसाट नावाच्या शेतकरी दादाने विचारला आहे. आणि त्यांना असं का वाटतं की हा पाईप वापरावा, कारण त्यांचं शेतात डुकरं आणि हरणांचा फार त्रास आहे. तर बघा, मी मागे पण व्हिडिओ बनवली होती आणि सांगितली होती की तुम्ही फ्लेक्झिबल पाईप पण ड्रीप इरिगेशनला सप्लाय म्हणून वापरू शकतात. PVC पाईप तर वापरतात, तुम्ही SDP पाईप पण वापरू शकतात. जो स्प्रिंकलरचा पाईप आहे तो क्लॅम्पवाला तो पण वापरू शकतात. पण SDP पाईप जो असतो हा PVC पाईपपेक्षा खूप जास्ती महाग असतो. मग तुम्ही एवढा महाग जर पाईप घेणार आहे तर तुमचं जे ड्रिपचं बजेट आहे ते खूप महाग होऊन जाईल आणि म्हणून ते पुरणार नाही. तर तुम्हाला जर वाटत असेल की हो बाबा आपलं PVC पाईपसुद्धा हे डुकरं किंवा हरणं खराब करतात, तर तुम्ही जास्तीत जास्त जो स्प्रिंकलर इरिगेशनचा पाईप येतो तो सुद्धा SDP मटेरियलचा बनवलेला असतो, तो वापरा. की खर्च पण तुमचा कमी राहील आणि तुम्हाला तिकडे जो त्रास होतोय जंगली प्राण्यांचा तो पण मिळेल. तर ते एक मधला पर्याय तुम्ही निवडू शकता. तर तुमच्याही मनात जर ठिबकविषयी असा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तुम्हाला ताबडतोब त्याच्याबद्दल कोणाशी बोलायचं आहे तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 उपलब्ध असतात. त्यांचा नंबर मी इथे दिला आहे, तुम्ही त्यांना फोन करून चर्चा करू शकतात. आणि अशीच महत्त्वाची आणि प्रॅक्टिकल माहिती जर तुम्हाला ताबडतोब किंवा सर्वप्रथम मिळवायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा.